भोगी 13 जानेवारी ही एक भाजी चुकूनही खाऊ नका. अंघोळीच्या पाण्यात टाका ही एक वस्तू. येत्या 13 जानेवारीला भोगी आहे. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. पण भोगी या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे. जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात. या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते. इंद्रदेवाने आपल्या शेतात उदंड पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे. ती पीक वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावेत अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जात होती. हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात. शेतात नवीन बहर आलेला असतो. त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लागतो. मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ मिश्रित बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेत असतात. न काही भोगी तो सदा रोगी हे आपण नक्कीच ऐकले असेल. आता ही भोगीची भाजी बनवत असताना आपण कोणत्या भाज्या खायच्या आहेत तसेच कोणत्या भाज्यांचा समावेश चुकूनही आपल्याला भोगीच्या दिवशी करायचा नाही. या भोगीच्या दिवशी जर आपण काही उपाय व काही सेवा केल्या तर त्याचे कित्येक पटीने आपल्याला पुण्य फळ प्राप्त होत असते. पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात. आता आपण जाणून बुजून या गोष्टी करत नाही, पण आपल्याला जर काही गोष्टी माहिती नसल्या तर आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होत असतात. तर या भोगीच्या दिवशी कोणत्या चुका करू नये तसेच भोगीच्या दिवशी काय करावे याबद्दलची सर्व माहिती आपण या आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. भोगीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलात तरी चालेल. ब्रह्ममुहूर्तावर आपण जी पूजा करतो, सेवा करतो त्या सेवेचे फळ आपल्याला कित्येक पटीने मिळत असते. कारण त्या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते. आता या भोगीच्या दिवशी अभ्यंग स्नानाला देखील खूप महत्त्व आहे. आपल्याला या भोगीच्या दिवशी तिळाचं उटणं तयार करायचं असतं. आपण थोडेसे तीळ घ्यायचे आहेत. तीळ घेताना सफेद तीळ घ्यायचे आहेत. अगोदर तुम्ही मिक्सरमधून बारीक करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि आंघोळ करण्या अगोदर हे उटणं आपण आपल्या शरीराला लावायचं आहे. यामुळे आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती दूर होते अशी मान्यता आहे. आता प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगवेगळी असते. तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही हा भोगीचा सण नक्की साजरा करू शकता. तसेच आता हे उटणं लावून झाल्यानंतर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील थोडेसे सफेद तीळ टाकायचे आहेत. तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकावे आणि याच पाण्याने आपण आंघोळ करायचे आहे. तसेच या दिवशी आपण केसांवरून देखील पाणी घ्यायचं आहे. म्हणजेच केसांवरून देखील आपल्याला आंघोळ करायची आहे. अगदी आपल्या घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला पांढरे तीळ या दिवशी टाकायचे आहेत. तसेच आपण केसांवरून पाणी देखील घ्यायचं आहे. यामुळे आपल्यामधील नकारात्मकता तर दूर होतेच, पण त्यासोबत आपले आजारपण देखील दूर होत असते. त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही या वस्तू जरूर टाकाव्यात. आता आंघोळ झाल्यानंतर या दिवशी शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. आता आपल्याला भोगीची भाजी बनवायची आहे. भोगीची भाजी बनवताना शक्यतो तुम्ही सकाळीच ही भाजी बनवावी. कारण या भाजीचा आपल्याला नैवेद्य देखील दाखवायचा असतो. भोगीच्या भाजीला खेंगट देखील म्हणतात. भोगी सणाच्या दिवशी अनेक भाज्या एकत्र केल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने हरभरा, पावटा, घेवडा, वांगी, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, चाकवत, फ्लावर या अधिक भाज्या वापरल्या जातात. तसेच या दिवशी चपाती न बनवता प्रामुख्याने बाजरीची भाकरी ही बनवली जाते. बाजरीची भाकरी बनवत असताना त्या बाजरीच्या भाकरीमध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहे. पीठ मळत असतानाच त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत. किंवा अगदी भाकरी तयार झाल्यानंतर वरून तीळ टाकले तरी चालेल.
तीळ लावलेली बाजरीची भाकरी या दिवशी बनवावी, कारण पहिल्या बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. यासोबत लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा देखील आहे. खूप ठिकाणी बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी सुगडमध्ये टाकली जाते. अगोदर सुगड स्वच्छ पुसून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये जेव्हा नैवेद्य अर्पण करत असतो तेव्हा सुगडामध्ये ही बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी टाकू शकता. हा नैवेद्य देवापुढे ठेवायचा आहे. सुगडामध्ये भाजी आणि भाकरी ठेवली जाते. हा नैवेद्य रात्रभर तिथेच ठेवायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी हा नैवेद्य ग्रहण केला जातो. अशी स्वतः काही ठिकाणी अशी सुद्धा पद्धत आहे. आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता. पण आपण जेव्हा बाजरीची भाकरी बनवत असतो तेव्हा भोगीची भाजी बनवत असतो तेव्हा हा नैवेद्य प्रथम आपल्याला देवाला दाखवायचा असतो. तसेच आपण या भोगीसाठी या भाज्या बनवत असतो त्यांचे देखील खूप महत्त्व आहे. वांग हे वातड असल्याने याचा वापर अनेकदा करू नका असे सांगण्यात येतं. मात्र आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसांमध्ये वांग्याचे भरीत व वांग्याची भाजी खाणे आरोग्यदायी ठरते. शेंगदाणे आणि तीळ हे पदार्थ सुन्यामुळे शरीराला अधिक ऊर्जा प्राप्त होते. याशिवाय त्यांच्या खाण्याने त्वचेतील कोरडेपणा कमी होण्यास मदत होतो. या भाजीसह दूध, दही, तूप, लोणी, ताक असे दुग्धजन्य पदार्थ खावेत, जेणेकरून शरीराला उष्णता निर्माण झाली तरीही पोटात थंडावा राहील. शरीराला ऊब मिळवण्यासाठी भोगीची भाजी तयार करण्यात येते. तसेच या भाज्या खाऊन तुमची तब्येत अधिक चांगली राखण्यासाठी मदत देखील मिळते. तसेच यासोबत बाजरीची भाकरी बनवली जाते. बाजरी हा उष्ण पदार्थ आहे आणि थंडीमध्ये बाजरी खाण्याचे उत्तम मानले जाते. शरीराला उष्णता देणारी बाजरीची भाकरी आहे. कफनाशक असा बाजरी हा पदार्थ आहे. यामध्ये तीळ मिसळून बाजरीचे पीठ भिजवावे आणि त्याची भाकरी बनवावी. ही भाकरी भोगीच्या भाजीसह अप्रतिम आणि स्वादिष्ट लागते. दोन्ही उष्ण असल्याने शरीराला ऊब मिळून थंडी वाजत नाही. तसेच आपण पाण्यात तीळ टाकून आंघोळ करतो, यालाही खूप महत्त्व आहे. जानेवारीत थंडी पडलेली असते, त्यामुळे अंग उकळतं गरम पाण्यात तीळ टाकले तर तिळाचे तेल त्या पाण्यात उतरते आणि ते शरीराला लागते. त्यामुळे अंग देखील मऊ होते असे सांगितले जाते. विदर्भ, मराठवाड्यात या दिवशी सासूरवाशीण मुली भोगी या सणाचा आनंद घेण्यासाठी माहेरी जातात. या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात. वर्षभर काही चुकले असल्यास तिळगुळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहतो अशा शुभेच्छा देखील दिल्या जातात. या दिवशी भोगीची भाजी झाल्यावर नैवेद्य अर्पण करतात. आपल्याला देवघरांमध्ये एक दिवा प्रथम प्रज्वलित करायचा आहे. एक प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहेत. त्यानंतर मातीची पंती किंवा मग कणकेचा दिवा घेऊ शकता. या दिव्यामध्ये शुद्ध गाईचे तूप किंवा तिळाचे तेल टाकायचे आहे. या दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकावी, तसेच थोडेसे पांढरे तीळ टाकावे. मग 11 किंवा 21 पांढरे तीळ टाकले तरी चालतील. दिव्याला हळदीकुंकू लावायचा आहे, फुले व्हायच्या आहेत, अक्षता व्हायच्या आहेत आणि देवाला नैवेद्य अर्पण करायचा आहे. तसेच हिंदी भाषिक देवाला नैवेद्य अर्पण करणे याला भोग चढवणे असे म्हणतात. त्यानुसार आपण कमावलेली कष्टाची मीठ भाकरी देवाला अर्पण करून देवाकडे प्रार्थना या दिवशी करावी. तिळाचे तेल, कापसाची वात, दिवा, देव, मध्यनरात 2 ओळीत केवढा असे सामावला आहे पहा. तिळाचे तेल आणि कापसाची वात बाजारातून विकत आणलेली नाही, आपण शेतातून उत्पादित केलेली आणि त्याचा लावलेला दिवा मध्यरात्रीपर्यंत तेवत राहावा. एवढा खर्च करण्याचे सामर्थ्य आणि दानत आमच्या ठाई असू दे रे देवा. महाराजा, आपल्याकडे शेती नाही की आपण शेतकरी नाही, परंतु हीच प्रार्थना आपण आपल्या बळीराजाला वैभव प्राप्त होऊन म्हणून नक्कीच करू शकतो. कारण आपला अन्नदाता सुखी राहिला तरच आपण सुखी आणि सुख
उपभोगी. आता या दिवशी आपण देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा देखील 108 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर तुमच्या आयुष्यामधील जे काही अडचणी असतील, अडथळे असतील, तर त्याबद्दल तुम्ही भगवान विष्णूंना सांगायचं आहे. मग घरामध्ये पैसा येतो, तो पैसा स्थिर राहत नाही, किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही, संतान प्राप्ती होत नाही, विवाह हा वेळेवर जुळून येत नाही. जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण भगवान विष्णूंना सांगायचं आहे. तसेच या दिवशी आपण विष्णू सहस्त्रनामाचा पठण करायचा आहे. यामध्ये भगवान विष्णूंच्या 1000 नामांचा उल्लेख केला गेला आहे. अगदी तुम्हाला म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील हा मंत्र लावून देऊ शकता, किंवा श्रवण केलं तरी चालेल. पण या दिवशी आपण जेवढी सेवा करू त्याच्या कित्येक पटीने आपल्याला पुण्यफळ प्राप्त होत असतं. आता या दिवशी आपल्याला काही भाज्यांचे सेवन चुकूनही करायचं नाही. त्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम म्हणजे मसूर डाळीची भाजी भोगीच्या भाजी बनवत असताना घ्यायची नाही, म्हणजे बनवायची नाही. अगदी आपण या दिवशी खिचडी बनवत असलो त्यामध्ये विशिष्ट डाळींचा समावेश करत असतो. मग यामध्ये आपण मसूर डाळ चुकूनही टाकायची नाही. या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे. या भोगीच्या दिवशी आपण मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. अगदी भोगीचा जो अगोदरचा दिवस आहे त्या दिवशी संध्याकाळी देखील आपण मांसाहार करायचा नाही. तसेच भोगीच्या अगोदरच्या दिवशी संध्याकाळी देखील आपण मसूर डाळीचा वापर चुकूनही करायचा नाही. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.